राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केलेली आहे। राज्य सरकारनं लाभार्थी महिलांच्या कुटुंबांची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागवली आहे। इन्कम टॅक्सकडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 50 लाखाहून अधिक असू शकते। दरम्यान लाभार्थींच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, पण त्यांना यापुढे योजनेचा लाभ मात्र मिळणार नाहीये। लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे, कारण इन्कम टॅक्स विभागाकडूनच या महिलांच्या उत्पन्नाबाबतची माहिती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। वार्षिक उत्पन्नाची पडताळणी आता सुरू केलेली आहे। अनेक महिला अशा होत्या ज्या सरकारी कार्यालयांमध्ये काम करतात, गलेलठ्ठ पगार घेतात आणि तरीही लाडकी बहीण योजनेतल्या 1,500चा हप्ता घेण्यासाठी त्यांनी सुद्धा नोंदणी केलेली होती। अखेर आता या अशा महिलांना चाप बसणार आहे। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, ज्या महिला या योजनेत बसत नाही त्यांच्याकडूनही खरं तर लाभ घेतला जात होता, मात्र आता अशा महिलांना चाप बसणार आहे। नक्कीच सुवर्णा, गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, त्याच्यानंतर सरकार हरकतमध्ये आलेलं आहे। पुन्हा एकदा त्यांनी आयकर विभागाकडून सर्व पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अनेकांची यादी मागवलेली आहे। म्हणजे या यादीची जर छाननी झाली तर हा जो आकडा आहे ज्यांचा लाभ बंद होऊ शकतो तो 50 लाखांच्या आसपास जाऊ शकतो। यावर सरकारनं काम सुरू केलेलं आहे। लाडक्या बहिणींचा जो अर्ज आहे, ज्या लोकांनी भरलेले आहे, जवळपास याची संख्या 2.5 कोटीच्या दरम्यान आहे, 2 कोटी आसपास आहे। तर अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांची संख्या कशी कमी करता येईल, सरकारच्या तिजोरीवर ज्या पद्धतीने ताण आहे, अशा स्थितीमध्ये पडताळणी वाढवली गेलेली आहे आणि पुन्हा एकदा आयकर विभागाकडून ही माहिती मागवण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि ही पडताळणी करता करता ही जी संख्या आहे ज्यांचा लाभ बंद होऊ शकतो ती 50 लाखांपर्यंत जाऊ शकते। ठीक, शिवाजी धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी, लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। 50 लाखांचा हा आकडा आता होणार आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केलेली आहे। तर राज्यातल्या लाखो अपात्र लाडक्या बहिणींवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत अशी कबुली स्वतः अजित पवारांनी दिली। मात्र ज्यांना योजनेचा लाभ मिळालाय आणि आता अपात्र ठरल्यात त्यांच्यावर मात्र कारवाई होणार अशा चर्चा होत्या, त्यावर अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिले। दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा सरकारी कर्मचारी जे आहेत महिला कारवाई केली जाणार। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला,